नमस्कार मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभाग या भरतीमध्ये तुम्ही अर्ज केला होता का? तर या संदर्भात भरपूर ज्या पोस्ट होत्या त्यांचे रिझल्ट बाकी होते, तर ते आता साईडवर उपलब्ध झालेले आहे। यामध्ये बघा, गट क संवर्गातील रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी या पदाची आणि निवड सूची जी आहे ही उपलब्ध झाली आहे नागपूर विभागाची। त्यानंतर गट क संवर्गाची रक्तपेढी अधिकारी विभाग नाशिक यांची सुद्धा यादी साईडवर उपलब्ध झाली आहे। त्यानंतर लातूर, त्यानंतर कोल्हापूर, औरंगाबाद, अकोला, जर या पदासाठी जर तुम्ही अर्ज केला असेल तर तुम्ही तुमचा रिझल्ट चेक करू शकता। त्यानंतर बघा, गट क संवर्गातील किरण सहाय्यक पदाची निवड सूची सुद्धा साईडवर उपलब्ध झालेली आहे। आणि हा जो रिझल्ट आहे हा तुमच्या डिस्ट्रिक्ट वाईज व डिव्हिजन वाईज लावलेला आहे। बघा, ही नाशिकची यादी आहे। आणि त्यानंतर गट क संवर्गातील औषध निर्माता अधिकारी या पदाची निवड सूची ठाणे जिल्ह्याची उपलब्ध झालेली आहे। त्यानंतर औषध निर्माता अधिकारी पुणे डिव्हिजन, त्यानंतर औषध निर्माता अधिकारी नाशिक डिव्हिजन। तर आपण रिझल्ट कसा चेक करायचा ते सुद्धा बघणार आहे। अगोदर आपण कोणकोणत्या डिव्हिजनचे जे रिझल्ट आहे हे लागलेले आहे ते बघू। त्यानंतर औषध निर्माता अधिकारी नागपूर, लातूर, कोल्हापूर, औरंगाबाद, अकोला, ठाणे अशा प्रकारे लागलेले आहे। त्यानंतर बघा, वार्डन या पदाचा सुद्धा रिझल्ट साईडवर उपलब्ध झालेला आहे ठाणे डिव्हिजनचा। त्यानंतर वार्डन पदाची जी यादी आहे ही नागपूर डिव्हिजन, कोल्हापूर डिव्हिजन, अकोला, ठाणे या डिव्हिजनच्या रिझल्ट उपलब्ध झालेले आहे। आणि त्या निवड सूची आहे अंतरिम त्यासुद्धा उपलब्ध झालेल्या आहे। त्यानंतर प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी पुणे विभाग, नाशिक विभाग, नागपूर विभाग, लातूर, कोल्हापूर, औरंगाबाद, अकोला या डिस्ट्रिक्टच्या व डिव्हिजनच्या रिझल्ट जे आहे ते साईडवर उपलब्ध झाले आहे। नंतर ECG तंत्रज्ञ याचा सुद्धा रिझल्ट साईडवर उपलब्ध झालेला आहे। त्यानंतर दंत यांत्रिकी पदाची निवड सूची पुणे विभाग, नाशिक विभाग सर्व विभागाच्या रिझल्ट साईडवर उपलब्ध झालेले आहे। तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केला होता त्या पदाची आणि ज्या डिव्हिजनला अर्ज केला होता त्या डिव्हिजनला तुम्हाला लिस्ट चेक करणं गरजेचं असणार आहे। यामध्ये सुतार या पदाची सुद्धा यादी साईडवर उपलब्ध झालेली आहे। नियर अबाउट सर्वच पदाच्या ज्या याद्या आहे ह्या सुद्धा साईडवर उपलब्ध झालेल्या आहे, तुम्ही चेक करू शकता। तर तुम्हाला ज्याही पदाची यादी चेक करायची आहे त्या पदाच्या खाली दस्तऐवज असं ऑप्शन दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता। हे बघा, दस्तऐवज असं एक ऑप्शन दिलेलं आहे। तुम्ही ज्याही पदाला अर्ज केला असेल आणि ज्याही डिव्हिजनला अर्ज केला असेल त्याखाली दस्तऐवज असं ऑप्शन दिसेल, तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक PDF ओपन होईल। त्या PDFला तुम्ही झूम करू शकता आणि झूम केल्यानंतर यामध्ये तुम्ही तुमचा जो रिझल्ट आहे तो चेक करू शकता। जसं की आता आपण एक रिझल्ट ओपन केलेला आहे बघा, पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट यामध्ये बघा नागपूर सर्कलचा हा एक रिझल्ट आहे डेंटल मेकॅनिक म्हणून। यामध्ये OBC कॅटेगरीचे सिलेक्टेड विद्यार्थी आहे। यामध्ये रोल नंबर, कॅन्डिडेट फुल नेम, जेंडर, डेट ऑफ बर्थ आणि कॅटेगरी कोणत्या कॅटेगरीचा विद्यार्थी आहे। तर अगोदरच आपण बघितलं की OBCचे विद्यार्थी आहे सर्व। कोणतं रिझर्वेशन असेल तर त्याबद्दल सुद्धा इन्फॉर्मेशन दिली आहे आणि यामध्ये तुमचे मार्क्स दिलेले आहे आणि यामध्ये रिमार्क्स सुद्धा दिलेला आहे। यामध्ये वेटिंग लिस्ट आहे तर WL लिहिलेला आहे यामध्ये। अशा प्रकारे बघा, पूर्ण जी लिस्ट आहे ही उपलब्ध झालेली आहे। अशा प्रकारे तुम्ही बाकीच्या पोस्ट आहे याला कॅन्सल करा। कॅन्सल केल्यानंतर जर आपल्याला दुसऱ्या पदाची लिस्ट चेक करायची असेल, जसं की वैज्ञानिक अधिकारी लातूरची जर लिस्ट चेक करायची आहे, दस्तऐवजचा ऑप्शन दिला आहे तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर बघा अशी यादी उपलब्ध केल्या जाईल। यामध्ये तुम्ही पूर्ण चेक करू शकता। यामध्ये डिव्हिजन वगैरे सर्व दिलेलं आहे बघा। हेल्थ डिपार्टमेंट आणि सर्कल लातूर आहे आणि लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर यामध्ये OBC जनरलचे हे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत 4। यामध्ये तुम्ही त्यांचे मार्क्स बघू शकता, रिमार्क्स सुद्धा बघू शकता। अशा प्रकारे पूर्ण खाली कास्टवाईज विद्यार्थ्यांची पूर्ण जे लिस्ट आहे ते दिली आणि वेटिंग लिस्ट सुद्धा यामध्येच नमूद केलेली आहे, तुम्ही चेक करू शकता। जर तुम्ही अर्ज केला असेल तर तुम्ही पूर्ण जी लिस्ट आहे चेक करून घ्या, तुमचं नाव या लिस्टमध्ये आहे का आणि तुम्ही या पदासाठी अर्ज केला होता का। तर सार्वजनिक आरोग्य विभाग भरती 2023 बद्दल जवळपास भरपूर पोस्टचे जे रिझल्ट आहे आणि अंतिम ज्या निवड सूची आहे त्या साईडवर उपलब्ध झालेल्या आहे आणि काही राहिल्या जरी असेल तर त्या 1-2 दिवसामध्ये साईडवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। जर तुम्ही यासाठी अर्ज केला असेल तर तुम्हाला ही अपडेट चेक करणं खूप गरजेचं असणार आहे, कारण यामध्ये डायरेक्ट निवड सूची दिलेली आहे। तर सार्वजनिक आरोग्य विभागाचा रिझल्ट जो आहे तो तुम्ही चेक करून घ्या व या संदर्भात जी पुढील अपडेट येईल आरोग्य विभाग भरती 2023 बद्दल ती तुमच्यापर्यंत पोहोचवल्यात जाईल। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ आपल्या जवळच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा याबद्दलची अपडेट मिळाली पाहिजे।